22 वर्षापूर्वी भारतीय टेलिव्हिजनवर एका कार्यक्रमाची सुरुवात झाली होती। या कार्यक्रमाचे होस्ट होते त्या शतकातील महानायक अमिताभ बच्चन आणि त्या कार्यक्रमाचं नाव होतं कौन बनेगा करोडपती। या कार्यक्रमाने खूप लोकांचे आयुष्य बदलले। 20 वर्षाच्या या कार्यक्रमाने 7 सामान्य लोकांना कोट्याधीश बनवले। पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, हे लोक सध्या काय करत असतील? त्यांनी मिळालेल्या पैशांचं काय केलं असेल? या कोट्याधीशांबद्दल जाणून घेऊया आजच्या विषय खास मध्ये। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास। मित्रांनो, केबीसीच्या 20 वर्षात जे 7 करोडपती बनले त्यातील पहिलं नाव आहे हर्षवर्धन नवाथे। यूपीएससीची तयारी करत असलेल्या हर्षवर्धन यांचे जीवन या कार्यक्रमाने बदलले। 2000 साली पहिल्याच सत्रात 1 कोटी जिंकणारे हर्षवर्धन रातोरात स्टार बनले होते आणि या प्रसिद्धीच्या नादात त्यांचे शिक्षण सुटले। त्यांनी यूपीएससी करण्याचा ध्यास सोडून देऊन MBA केले। आज ते 2 मुलांचे वडील आहेत आणि महिंद्रा कंपनीमध्ये काम करत आहेत। यातील दुसरे नाव आहे रवी मोहन सैनी। कौन बनेगा करोडपती ज्युनियर जिंकणाऱ्या रवीचे वय त्यावेळी फक्त 14 वर्षे होते आणि तो इयत्ता 10वी मध्ये शिकत होता। पण या कार्यक्रमामधून कोट्याधीश झाल्यावरही तो थांबला नाही। आज एक IPS ऑफिसर म्हणून तो समाजाची सेवा करतो आहे। यातील तिसरे नाव आहे राहत तस्लीम। राहत एका अशा घरातून आली होती जिथे मुलींना शिकण्याचे स्वातंत्र्य नव्हते। जेव्हा त्या मेडिकलची तयारी करत होत्या त्यांचे लग्न सुद्धा झाले होते। त्यांच्या या धैर्याला कौन बनेगा करोडपतीच्या 4थ्या सत्राने नवीन बळ दिले। जगाच्या नजरेतून त्यांनी 1 कोटी रुपये जिंकले होते, परंतु त्यांच्या नजरेतून त्यांनी स्वतःसाठी स्वातंत्र्य जिंकले होते। या मिळालेल्या पैशातून राहतने एक शोरूम सुरू केले आणि आज त्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या आहेत। यातील 4थे नाव म्हणजे सुशील कुमार। बिहारच्या एका गरीब कुटुंबातून आलेल्या सुशील कुमारने जेव्हा 5व्या सत्रामध्ये 5 कोटींची मोठी रक्कम जिंकली तेव्हा त्यांना वाटले की आता त्यांची हालाकीची परिस्थिती ठीक होईल। ही रक्कम जिंकल्यानंतर ते खूप प्रसिद्ध झाले आणि त्यामुळे त्यांना एक रियालिटी शो देखील ऑफर करण्यात आला होता। पण त्यानंतर मात्र त्यांची काहीच बातमी नव्हती। मध्यंतरी त्यांची सद्यस्थिती उघड झाली, ज्यानुसार त्यांच्याकडील सर्व पैसे संपले आहेत आणि सध्या महिना 6000 रुपयांमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरची नोकरी ते करत आहेत। यातील 5वे नाव आहे सनमित कौर। सनमितची गोष्ट थोडी फिल्मी आहे। फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यानंतर त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना काम करू दिले नाही, पण त्यांनी हार मानली नाही आणि डब्यांचा व्यवसाय सुरू केला। पण काही कारणांमुळे त्यांचा हा व्यवसाय सुद्धा बंद पडला। त्यानंतर त्यांनी मुलांना शिकवणे सुरू केले आणि त्यातून त्यांचे ज्ञानही वाढत गेले आणि याच क्षमतेवर त्यांनी केबीसीच्या 6व्या सत्रामध्ये 5 कोटींची रक्कम जिंकली। या पैशांनी त्यांनी आपल्या मैत्रिणीसोबत मिळून फॅशन डिझायनिंग हाऊस सुरू केले आहे। 6वे नाव आहे ताज मोहम्मद रंगरेज। ताज मोहम्मद 7व्या सत्रामध्ये 1 कोटींची रक्कम जिंकणारे पहिले स्पर्धक होते। शिक्षक असणाऱ्या ताजने ही रक्कम जिंकल्यानंतर सांगितले होते की ते आता स्वतःसाठी घर खरेदी करू शकतात आणि आपल्या मुलीच्या डोळ्यांवर देखील उपचार करू शकतात। ही रक्कम जिंकल्यानंतरही हुरळून न जाता त्यांनी आपला शिक्षकी पेशा सुरू ठेवला आणि त्या पैशातून आपली सर्व स्वप्ने पूर्ण केली। आज ते एक यशस्वी मनुष्य म्हणून ओळखले जातात। 7वे नाव आहे अचिन निरुला आणि सार्थक निरुला। भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये ही आतापर्यंत जिंकलेली सर्वात जास्त रक्कम होती। दिल्लीच्या या 2 भावांनी 7 कोटी एवढी मोठी रक्कम जिंकली होती। 7 कोटी जिंकल्यानंतर लगेचच त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ लागले, पण दोन्ही भावांनी या पैशांचा खूप काळजीपूर्वक वापर केला। त्यांनी आपल्या आईला झालेल्या कर्करोगावर उपचार केले आणि स्वतःसाठी नवीन व्यवसाय सुरू केला। तर मित्रांनो, हे आहेत आतापर्यंतचे केबीसीचे कोट्याधीश। या सर्वांकडून मिळणारा धडा हा फार साधा आहे। आपल्याला नेहमी वाटतं की भरपूर पैसे मिळाले, विशेषतः एक रकमी, तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील। कुणी नवा व्यवसाय सुरू करण्याची स्वप्न बघतो, कुणी डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवण्याचा, तर कुणी आलेले पैसे फिक्स करून व्याजावर जगण्याचा। पण तसं घडून येईलच, सर्व काही जुळून येईलच असं अजिबात नाही। तुम्हाला मिळालेल्या संधीचा तुम्ही कशा प्रकारे वापर करता, व्यावहारिक भान ठेवून कसं मॅनेज करता, त्यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा।